नमस्कार मित्रांनो, श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर वेळ आहे सकाळची आणि मी चहापासूनच व्हिडिओ सुरू केलेला होता. तर हा व्हिडिओ मी मागच्या रविवारी शूट केलेला होता, पण रविवारी म्हणजे सोमवारी पोस्ट करण्यासाठी, पण सोमवार मंगळवार 2 व्हिडिओ पोस्ट झाले. पण नंतर 2 दिवस मध्यंतरी माझे व्हिडिओ पोस्ट करायचं अजिबात शक्य झालं नाही, कारण की आमच्या घरासमोर सप्ताह बसलेला होता. जे आळंदीचे मोठे महाराज आहेत त्यांची पुण्यतिथी होती आणि त्याच्यासाठी समोरच्या मंदिरामध्ये, म्हणजे आमच्या चौकातच आहे एकविरा मातेचं मंदिर, तर तिथे सकाळची काकड आरती, दुपारची भजनं आणि रात्री 11:30 पर्यंत भजन, कीर्तन, आणि त्याच्यामुळे तो होणारा आवाज आणि त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर करणं मला शक्य होत नव्हतं. मग म्हटलं 3-4 दिवसाचा प्रश्न आहे, पाहू नंतर. व्हिडिओ एडिट झालेला होता, व्हॉइस ओव्हर करायला मग मी आज सकाळीच शाळेत जायच्या आधीच व्हॉइस ओव्हर करून घेतला, कारण की दुपारी गल्लीमध्ये कसला ना कसला खूप आवाज असतो आणि आजसुद्धा सप्ताहाचा शेवटचा दिवस असल्याने आज पण आवाज राहीलच, म्हणून मी सकाळीच लवकर व्हॉइस ओव्हर करून घेतला. तर सकाळी रविवार असल्यावर कसं असतं, थोडी निवांत सकाळ असते आणि माझ्या मते 6 दिवसात 8 दिवसात प्रत्येकाला एक सकाळ जी आहे तर ती निवांत हवी. त्याच्यातून आपल्याला थोडंसं रिफ्रेश व्हायला होतं, कारण की ड्युटी म्हटली किंवा शेतात जायचं म्हटलं किंवा मुलांना शाळेत जायचं म्हटलं तर आईला तर लवकर उठायचंच असतं. पण तिची स्वतःची सुट्टी असेल, मुलांची सुट्टी असेल तर तिला थोडासा आराम मिळतो. आणि तुम्ही म्हणणार की गेल्या व्हिडिओमध्ये पण श्रद्धाने डोसेस दाखवले होते, तर असं म्हणू नका. तो व्हिडिओ मी संध्याकाळचा केलेला होता शूट, शनिवारचा, आणि हा रविवारचा आहे. तर रविवारी आम्ही ब्रेकफास्टमध्ये तेच डोस्यांचं बॅटर उरलेलं होतं, तर तेच डोसे केले, एंड्या म्हणून केलेल्या होत्या. तर आणि भाजी पण उरलेली होती, म्हणजे ते जे आतलं सारण होतं ना ते सुद्धा उरलेलं होतं. मग मुलांना म्हटलं आता आपण थोडं हे खाऊयात आणि नंतर स्वयंपाक करूया, कारण की साहेब पण ट्रिपला गेलेले होते, साहेबही आलेले नव्हते. आणि तुम्ही पाहू शकतात अगदी जाळीदार सुंदर असा डोसा माझा तयार झालेला आहे. आणि अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे ही. तुम्हाला डिटेलमध्ये याच्यापेक्षा आधी जो व्हिडिओ आलेला आहे त्याच्यात तुम्हाला पाहायला मिळेलच. तर रविवार म्हटलं म्हणजे असं असतं ना की शनिवारची दुपार माझा आरामाचा वेळ असतो, आणि रविवारी पण कसं असतं, जर काही काम मला करायचं नसेल तर मग मी थोडं उशिरा उठते, थोडा उशिरा स्वयंपाक करते, अजून थोडा वेळ झोपते आणि मग संध्याकाळच्या वेळेस आठवड्याचं नियोजन करते, जेवढं शक्य असेल तेवढं. तर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ जर तो पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच जाऊन पाहू शकतात, म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. तर चला मग ब्रेकफास्टची तयारी करता मग काहीतरी नियोजन चालू होतं स्वयंपाकाचं, नंतर दिवसभराच्या कामाचं. आणि बटर लावून जर तुम्ही डोसे किंवा पोळी शेकली ना तर खूप छान वाटते. आणि तुम्हाला आता थोडासा आवाज आला असेल, घंटानादाचा आवाज आहे. मी तुम्हाला ज्याप्रमाणे म्हटली ना, तर आमच्या घरासमोर एकविरा मातेचं मंदिर आहे. तर तिथला घंटानाद किंवा ते मंदिर जे आहे तर ते 5 वाजताच उघडतं, आणि त्याच्यामुळे तेव्हापासूनच लोकांची ये जा चालू होते पहाटे आणि घंटानादाचा आवाज हा येत असतो. तर चला मग उरलेलं बॅटर, त्याचे डोसे केले, उरलेली भाजी होती ती डोस्यामध्ये घातली आणि उरलेली चटणी होती तिला छान असा बटरचा तडका दिला, आणि मग ब्रेकफास्ट, नाश्ता जे म्हणणार ते, न्याहारी म्हणा, ते करून घेतलं. आणि बराच वेळ झाला होता त्या गोष्टीसाठी पण मग मला दुपारचं नियोजनही करायचं होतं थोडंफार. आणि मग आम्ही थोडा वेळ TV पाहिली, मस्त CID पाहिलं, कारण की पूर्ण लॉकडाऊनमध्ये आम्ही CIDचा इतका मनसोक्त आनंद घेतलेला आहे, तर पूर्ण CID पण पाहिली. आणि डोस्याचं नाही, तू कोणतं गाणं म्हणते? टक बघ घोड्याचं गाणं.
आणि मग निवांत असा ब्रेकफास्ट वगैरे केला आणि मग साधंच भाजी पोळी करून आम्ही दुपारची मस्त एक छान अशी झोप घेतली आणि भांडी वगैरे सगळं जमा करून दिलेलं होतं आणि गिरीशासोबत पण मस्त असा 1-1.5 तास घालवला आणि बस मग आता मोर्चा माझा आला परत माझ्या कर्मभूमीकडे. कर्मभूमी म्हणणार तर किचन, कारण की प्रत्येक लेडीचे किचन ही कर्मभूमीच आहे. आणि थोडंसं बॅटर उरलेलं होतं ते पण मी आता डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून देईल की जेणेकरून ते मला पुन्हा कामात येईल. अगदी थोडंसंच उरलेलं होतं, जास्त नव्हतं उरलेलं. आणि मला ह्या ज्या काचेच्या बॉटल्स वगैरे असतात किंवा हे राऊंड असतं एक, त्याच्यात सगळं साहित्य माझं मसाल्याचं वगैरे ठेवलेलं असतं. हा कॉर्नर मला स्वच्छ करायचा होता आणि आज मी ठरवलेलंच होतं की मला हा कॉर्नर पूर्ण स्वच्छ करायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकतात ऑइलच्या बॉटल वगैरे ठेवून, मसाल्याच्या बॉटल ठेवून, लोणच्याच्या बाटल्या ठेवून खूप खराब झालेलं होतं आणि ते मला सगळं स्वच्छ करून घ्यायचं होतं. पाण्याची बॉटल असते, पाण्याचा जग असतो माझा आणि ह्या पाण्याच्या जगमध्ये मी पाणी काढून घेते. स्वयंपाकाला मला तो जग पुरतो. जर वाटलं तर नवीन घेते, पण परत पुन्हा पुन्हा ग्लास घेऊन मी पाणी घेत नाही. नंतर मग ह्या मसाल्याच्या बॉटल होत्या, हे पण तुम्ही पाहू शकतात अगदी खराब होतं आणि आपण परत मसाला त्या छिद्रांमधून टाकतो तर ते झाकणंही खूप खराब झालेले असतात. आणि मग त्याच्यासाठी हे सुद्धा स्वच्छ करायचं होतं. नंतर माझे रोजचे टिफिन असतात, ते टिफिन मी ज्या एका ट्रेमध्ये ठेवते तर तो ट्रे पण खराब झालेला होता आणि हा पूर्ण जो कॉर्नर आहे तर तो पण थोडासा धुळीचा झालेला होता आणि ते मला सगळं स्वच्छ करायचं होतं. रोज मी आपले चहाचे कप धुतले, कपबशा धुतल्या की त्या तिथे टांगते किंवा तिथे ठेवते, पण तो रॅक पण खूप खराब झालेला होता आणि मला तो स्वच्छ करायचा होता. आणि आता मी हे सगळं स्वच्छ करून घेणार. आधी मी कॉलिन, थोडंसं विम लिक्विड आणि थोडंसं पाणी असं मिक्स केलेलं आहे, ते सगळं तिथे मारून घेईल आणि मग ते सगळं स्वच्छ पुसून घेईल. ग्लास पण ठेवतो ना काचेवर आपण, तर ते ग्लासची पाटी पण खूप खराब झालेली असते किंवा तो जो काच लावलेला आहे ना मी, तर तो सुद्धा खूप खराब झालेला असतो. आणि आपण ग्लास पाणी पिऊन उलटा मारला की त्याला थोडंसं पाणी असतंच आणि त्याच्यावर धूळ बसते. म्हणून मग 4-8 दिवसात जर आपण त्याच्यावर हात फिरवत राहिला ना, कारण की रोज तर मला शक्य होत नाही, कारण की शाळा असते, शाळेच्या वेळेवर मला पटापट स्वयंपाक करायचा असतो आणि तिथून आल्यावर तर मग अर्धा तास तर मी कोणाशी बोलण्याच्या सुद्धा मनस्थितीत राहत नाही. आणि मग हे कामं मला दर 4 दिवसात दर दिवशी शक्य होत नाही, पण दर 4 दिवसात मी शक्य करतेच. आणि आता अशा पद्धतीने हा स्टीलचा रॅक जो आहे तर तो स्वच्छ करून घेणार. माझा हा रॅक जवळजवळ 16 ते 17 वर्षापासूनचा मी घेतलेला आहे. पण तुम्ही म्हणणार ना, तर हा रॅक जेव्हा मी घासून टाकते तेव्हा वाटणारच नाही की एवढे दिवस झालेले आहेत म्हणून. अजिबात कुठलेही डॅमेज नाही, कुठलाही त्याचा रंग गेलेला नाही. सॉरी थोडंसं दुर्लक्ष करा, कारण की मी बाहेर हॉलमध्ये बसून व्हॉइस ओव्हर करत आहेत, कारण की आता आमचे बाबा पण उठलेले आहेत, त्याच्यामुळे बाबांचाही सकाळी सकाळी खूप आवाज येतो. बाबा तोंड वगैरे धुतात ना, त्याचा आवाज येतो. कारण की म्हाताऱ्या माणसांचं तुम्हाला माहीतच असेल, ज्यांच्याकडे म्हातारे माणसं असतील, ज्यांचे आजी बाबा असतील, त्यांना माहीत असेल की वयस्कर लोक सकाळी उठले म्हणजे थोडंसं तोंड धुत असतात आणि खूप आवाज होत असतो. आणि मग मी हॉलमध्ये बसले आणि हॉलमध्ये बसत असताना बाहेरून गाड्या सुरू झालेल्या आहेत रस्त्यावरच्या, त्यांचासुद्धा तुम्हाला आवाज येऊ शकतो. तर तुम्ही ते सर्व इग्नोर करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण पहा. तर रॅकची गोष्ट मी तुम्हाला सांगत होते. रॅक इतका स्वच्छ आणि इतका सुंदर आहे, त्याला कुठेही गंजसुद्धा लागलेला नाही आहे. पण मी मात्र 15 दिवस झाले, 1 महिना झाला, खूप जास्त झालं तर 1 महिना, मी हा रॅक जो आहे ना तो पूर्ण स्वच्छ करून घेते, पूर्ण घासून घेते, लिक्विड टाकते आणि बारीक जाळीने घासून घेते. मग तो अगदी चकचकीत होऊन जातो. आता ऑइल बॉटल्स पण मी भरून ठेवलेल्या होत्या, मग त्या पण हात लावून खराब झालेल्या असतात, त्या पण मी आता पूर्ण स्वच्छ करून घेणार आहे.
रॅक पूर्ण स्वच्छ झाला. बाकीचे ते जे राऊंड आहेत ते पण माझे पूर्ण लावून झालेले आहेत. आता तिथले भांडे वगैरे घासून घेते. आणि भांडे घासल्याच्या आधी तुम्ही सिंक एरिया जो आहे, बेसिन आहे, तर ते बेसिन पूर्ण स्वच्छ घासून काढत जा. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर घासलेले भांडे ठेवत जा. मी तर त्याचप्रमाणे करते, कारण की आपले भांडे आपण स्वच्छ घासतो आणि परत त्या उष्ट्याच बेसिनमध्ये ठेवतो. त्याच्यामुळे आपले भांडे परत पुन्हा खराब होतात. मग आपली मेहनत केलेली एवढी काय कामाची. म्हणून मी भांडे घासून वरती ठेवते आणि पूर्ण बेसिन एरिया घासून काढते आणि मग त्याच्यात भांडे टाकते. तर आम्हाला जे नळ आहेत आमच्या घरातले, त्यांच्याशी माहीत नाही, पण त्यांची आमच्याशी दुश्मनी आहे की काय, पण आम्हाला बेसिनचा असो, टॉयलेट बाथरूमचे असोत, बाहेरच्या बेसिनचा असो, आम्हाला जे नळ आहेत तर ते कितीही महागडे आणले तरी ते नळ आमचे खराबच निघत आहेत. तर नळांचा दोष आहे की पाण्याचा दोष आहे? मला तर पाण्याचाच दोष सगळेजण सांगतात, कारण की आमच्या दारासमोरच विहीर आहे आणि त्या विहिरीचंच पाणी आम्ही कंटिन्यू वापरत असतो. पण त्या विहिरीच्या पाण्यामध्ये इतके क्षार आहेत की त्याच्यामुळे आमचे नळ जे आहेत तर ते ब्लॉकच होत असतात. खूप प्रयत्न करावे लागतात. त्या नळांसाठी आम्हाला 2 महिन्यातून एकदा काही ना काही खर्च असतोच. पण खूप पर्याय करून पाहिले, कारण की आमचं जे टॉयलेट आहे ना, तर ते टॉयलेट कोमोडच्या भांड्याचं आहे आणि ते सुद्धा त्या पाण्यामुळे पूर्ण ब्लॉक होतं. आम्ही त्याला ॲसिड वगैरे टाकून खूप स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याचे जे छिद्रे आहेत तर ते बुजलेच जातात, ते बंदच होतात आणि कालांतराने मग पाणी यायचंच बंद होतं. मग नंतर आम्हाला खूप काही प्रयत्न करावे लागतात, मग नंतर पाणी येतं. आणि ज्यांच्या घरात वयस्कर लोक असतात त्यांना टॉयलेटचा, बाथरूमचा त्रास असतो, पण पाण्यामुळे आमच्या खूप फजिता होतात आणि त्याच्यामुळे आमचे नळ, बेसिन हे खूप खराब झालेले असतात. पण तरी मी एवढे खराब होऊच देत नाही. जरी थोडासा खर्च लागला, ॲसिडच्या बॉटल वगैरे ते आम्ही करतो. आणि ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी मी स्वच्छ ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते. चला, तुम्ही म्हणणार श्रद्धा कुठल्याही गोष्टी शेअर करते, पण तसं नसतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या पण घरात प्रॉब्लेमच्या असतीलच की नाही. आणि नळ, पाणी ह्या गोष्टी प्रत्येकाच्या घरात प्रॉब्लेमच्या असतात, कारण की पाणी जे आहे ते आता नळांचं असू देत किंवा बोरिंगचं असू देत, ते थोडंसं क्षारयुक्त यायला लागलेलं आहे आणि त्या क्षारयुक्त पाण्यामुळे खूप जणांना काही ना काही प्रॉब्लेम फेस करावे लागत असतात. आणि मी तुम्हाला म्हटलं की जरी पाणी खराब असलं तरी मी माझ्या वस्तू ज्या आहे, माझ्या गोष्टी ज्या आहे त्या स्वच्छ ठेवते. त्याच्यातलीच ही एक गोष्ट आहे. मी जिथे भांडे घासण्याच्या जाळ्या वगैरे असतात तर त्यात प्रत्येक भांडे घासल्यानंतर, म्हणजे सकाळचे भांडे, संध्याकाळचे भांडे घासल्यानंतर मी अशा जाळ्या स्वच्छ धुवून घेते. जिथे जाळ्या ठेवते तिथे सुद्धा खूप क्षार जमा होतात. मग मी ते सुद्धा छान तारच्या जाळीने घासून घेते. हा माझा नळ आहे, तर ह्या नळाला सुद्धा मी थोडंसं लिक्विड टाकून तारच्या जाळीने स्वच्छ घासून घेते. आता ह्या नळाला सुद्धा जवळजवळ 2 वर्ष होत आली, पण हा नळही माझा अगदी चकचकीत आहे. मी म्हणूनच तुम्हाला सांगते, जरी क्षारयुक्त असलं तरी आपण जर त्याच्यावर परत परत घासणी फिरवत राहिलं ना तर मग ते खराब होतं. आणि आता मी गॅस पण स्वच्छ करून घेणार आहे. तुम्ही म्हणणार की हाताचं काय प्रॉब्लेम आहे, तर माझ्या एका हाताचा, म्हणजे डाव्या हाताचा अंगठा जो आहे ना, तर त्याचं हाड जवळजवळ 6-7 वर्षापूर्वी थोडंसं क्रॅक झालं होतं आणि त्याच्यामुळे माझ्या हाताला इतके आज पण त्रास आहे की माझ्याकडनं हा जो स्प्रे आहे ना, हा स्प्रे पूर्णपणे मारला जात नाही आणि माझ्याकडनं दाबलाही जात नाही. आणि नंतर इकडच्या हाताला तर आता नवरात्रीतच इतक्या सलाईन लागल्या, त्याच्यामुळे त्या हाताला पण स्प्रे थोडासा दाबला की मग खूप पेन होतात. पण ह्या गोष्टी रोजच्याच आहेत. तर ते म्हणतात ना, रोज मरे त्याला कोण रडे, तशातली गत आहे. आणि काही ना काही लेडीजचं दुखतच असतं, कारण की तिच्या कामाची कल्पना तुम्ही करू शकतात. जरी तिला शेतात जायचं असलं आणि एक दिवस सुट्टी असली किंवा एक दिवस तिला शेतात काम नसलं तर ती घरातलं सगळं आवरावर करते, म्हणजे घरी पण तिची ड्युटी चालूच असते. त्याच पद्धतीने आमचं पण आहे. ड्युटीला जर सुट्टी असली तरी हे घरातल्या कामांची आवरावर करायची असते, म्हणजे सुट्टी जरी असली तरी घरातली ड्युटी ही कंटिन्यू चालू असते आणि मग त्याच्यामुळे तिला आराम करण्याचा प्रश्नच नसतो. आणि तुम्ही माझा किचनचा
कोपऱ्यातला भाग पाहिला असेल तर किती सुंदर असा झालेला, किती चकचकीत असा झालेला होता. आणि आता वेळ आलेली आहे डायनिंग टेबलची. तर आता डायनिंग टेबलचा पण मी स्वच्छ असा पूर्ण पसारा मोडून घेईल, पूर्ण स्वच्छ करून घेईल. आणि डायनिंग टेबलवर पण पसारा किती आवरला तरी तो होतच असतो. आणि ही क्लिप मी फास्ट फॉरवर्ड केलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की श्रद्धा एवढी पटापट काम का करत आहे. पण तसं नाही आहे, मी पटापट काम नाही करत आहे. मी हळू शांततेतच सगळं काम केलेलं आहे. पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि मग तुम्हाला आळस आला असता किंवा कंटाळा आला असता पाहायचा, म्हणून मग मी काही क्लिप थोड्याशा फास्ट फॉरवर्ड केलेल्या आहेत. आता मला दही पण करायचं होतं, नंतर लोणी पण काढायचं होतं. याच्या पुढचा व्हिडिओ पण छान इंटरेस्टिंग राहणारच आहे. माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, तुमच्या गोड अशा कमेंट करा. काही सुझाव असतील तर ते सुद्धा मला नीट सांगा, म्हणजे मी काही ना काहीतरी माझ्या नळांसाठी उपाय करू शकते. तर चला मग आजचा व्हिडिओ हाच होता. पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. कदाचित मी रविवारचा सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे, कारण की 2 दिवसाचा गॅप झाला आहे म्हणून. तर चला मग पुन्हा भेटूया. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.